अनेकदा आयुष्यात खूप मेहनत करून सुद्धा यश मिळत नाही. मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाहीत. फक्त आणि फक्त पदरी येते ती फक्त निराशा. अशा वेळेस काहीही सुचत नाही. पण जर आपण काही उपाय केले तर आपल्याला आयुष्यात हवं ते मिळू शकतं. पण हे उपाय आहेत ना, थोडेसे मनापासून आणि श्रद्धेने करायचे आहेत. आजकाल धावपळ आणि तणावपूर्ण जीवनामुळे अनेकांना चांगली झोपसुद्धा येत नाही. आता दिवसभर जेव्हा आपण काम करतो तेव्हा रात्री जर चांगली झोप असेल ना, तरच आपण उद्या परत ताजेतवाने होऊन आपल्या कामाला जाऊ शकतो, ऑफिसला जाऊ शकतो. तर प्रत्येकाच्या कामांचा प्रकार वेगळा आहे. पण झोप इतकी महत्त्वाची आहे. त्यामुळे दिवसभराची व्यस्तता, रात्री उशिरापर्यंत काम करणे, त्यामुळे मानसिक तणाव येतो आणि मग रात्री आणि उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही पाहत बसतो आपण. त्यामुळे काय होतं, आपली झोपेचं पूर्ण गणितच चुकलेलं असतं. तर चांगल्या झोपेसाठी तर काही काही जण तर औषधंसुद्धा घेतात. याचा सगळ्यांना माहिती आहे की तब्येतीवर विपरीत परिणाम होतो. तर चांगल्या झोपेशिवाय आपल्याला कुणाला म्हणजे कुठल्याही लोकांना यश मिळत नाही. कारण आपण झोपेशी संबंधित समस्यांमध्ये गुंतून गेलेलो असतो. चांगले विचार मनात येत नाहीत, धावपळ, तणाव, त्यामुळे झोप आपली उडालेली असते. म्हणजे बघा, नियरली डॉक्टर आपल्याला सांगतात की 6 ते 7 तासांची झोप मिळाली पाहिजे, जास्तीत जास्त बरं का. 8 तास तर आजकाल कोणीच झोपत नाही. 5 ते 6 तास खूप झाले, पण 6 ते 7 तास मिळाली पाहिजे झोप असं म्हणतात. तर आपण तेवढी पण झोपत नाही, कारण आपल्याला तणाव असतो. आणि तरी एवढ्या दिवसभराच्या व्यस्ततेतून आपण जेव्हा पाठ टेकवतो आपल्या अंथरुणावर, बेडवर, तर आपण काय म्हणतो, थोडा वेळ फक्त फोन बघूया. पण फोन बघितल्यानंतर काय होतं, आपण त्याच्यामध्ये त्या रील्स स्क्रोल कर, हे कर, ते कर, बघता बघता तासनतास निघून जातो आणि 12:30चे 1, 1चे 1:30 होतात झोपी जायला. झोपेची वेळ निघून गेलेली असते आणि मग झोप पुन्हा येतच नाही. मग फक्त डोळे उघडा, बंद करा आणि बेडवरती लोळत राहा, एवढंच फक्त करायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून बचाव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी काही मंत्र सांगणार आहे. ते मंत्र आपण त्या मंत्रांचा जप आपण केला ना, तर आपल्याला चांगली सुखद झोप येऊ शकते. आता हे प्रत्येकाच्या तणाव घेण्यावरती, स्ट्रेसवरती डिपेंड असणार आहे. जर स्ट्रेस अख्खा बाहेर काढून ठेवायचा, बेडवरती पाऊल ठेवतानाच तो स्ट्रेस यांना खाली टाकून द्यायचा बाहेर, डोरच्या बाहेर, आणि मग तुम्ही त्या बेडवरती पाय ठेवायचा आणि मग बघा तुम्हाला कशी छान झोप येते. मग काय करायचं, जर आपण जेव्हा जप करणार आहे ना, तेव्हा आपल्याला तणाव कमी होऊन शांत झोप लागणार आणि सकाळची सुरुवात एकदम प्रसन्नपणे होणार. कारण तुमची चांगली झोप झाल्यामुळे तुम्ही ताजेतवाने म्हणून उठता, ताजेतवाने बनवून उठता. तर हे जे मंत्र आपण म्हणतो ना, डिरेक्टली आपण ना थेट आपण आपल्या भगवंताशी कनेक्ट होतो. त्यामुळे काय होतं, सर्व प्रकारचे दुःख दूर होतात. जीवनातले क्लेश जर असतील तर ते दूर होतात. कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही, कारण आपल्याकडे ना तशी एक सकारात्मकता, सुरक्षा कवच येतं. आपण जेव्हा हे मंत्र म्हणतो झोपताना, निराशा दूर होते. त्यामुळे दररोज झोपण्यापूर्वी ना आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहेत. आता मी तुम्हाला सांगणार इथे बरेचसे मंत्र, त्यातले तुम्हाला जे वाटतात, अगदी गरज नाही सगळेच म्हणण्याचे, जो तुम्हाला आवडतो, जो तुम्हाला भावेल, जो तुम्हाला म्हणावासा वाटेल, शॉर्टमध्ये असेल तो, तर तुम्ही तोही म्हणू शकता. तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे ते. चला आपण बघूया कोणते कोणते मंत्र आहेत ते. रात्री आहे ना शांत झोप लागण्यासाठी आणि चिंतामुक्त झोप लागण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. ह्या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे, एवढी जादू आहे. ज्यांनी ती अनुभवली आहे ना, त्यांना कळेल, की त्यांचा पूर्णचा विश्वास असेल ना, त्यांना हे माहिती असेल की या तारक मंत्रामध्ये किती जादू आहे आणि किती ताकद आहे. तर हा मंत्र तुम्हाला जर येत नसेल ना, तर मोबाईलवरती एकदम शांतपणे लावून ठेवा आणि तुम्ही डोळे बंद करा. झोपण्याच्या अगोदर आपल्याला स्क्रीन बघायची नाही आहे, मोबाईल हातात घ्यायचा नाही आहे. पण मोबाईलवरती तारक मंत्र लावण्या एवढा मोबाईल तुम्ही घेऊ शकता आणि बाजूला ठेवू शकता. कानाच्या थोडं दूर ठेवा आणि आपण फक्त डोळे बंद करून देवाशी कनेक्ट होऊन, भगवंताशी कनेक्ट होऊन, भगवंताची प्रतिमा तुम्हाला दिसली पाहिजे आणि तो मंत्र तुम्हीसुद्धा स्वतः म्हणायचा आहे, म्हणजे गुणगुणायचा आहे. त्याच्यानंतर ओम हन हनुमते नमः या मंत्राचं श्रवण करणेसुद्धा तेवढंच फायदेशीर आहे. कारण हे जे मंत्र आहेत ना, रात्री झोपण्यापूर्वी शांत चित्ताने आपण ऐकले ना, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्याला. आणि झोपताना जी आपण सकारात्मक ऊर्जा घेऊन झोपतो ना, त्याच्यामुळे उद्याची जी सकाळ असते ना, सकाळी आपण जेवढे ताजेतवाने होऊन उठतो ना, तर तुम्ही अख्खा दिवस त्या सकारात्मक विचारांमध्येच घालवणार, फ्रेश, एकदम फ्रेश.
आता विष्णू मंत्रसुद्धा आहे आपल्याला. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. दुःख आणि चिंता दूर करण्यासाठी ह्या विष्णू मंत्राचा तुम्हाला खरंच म्हणजे मंत्रजाप करावाच लागेल. तेव्हा तुम्हाला कळेल की ह्या मंत्रामध्ये किती प्रचंड प्रमाणात ताकद आहे. जर तुम्हाला खरंच दुःख आणि खूप मोठी चिंता असेल ना, तर झोपताना ना फक्त तुम्ही मोबाईलवरती लावा. खूप सोपा आहे हा मंत्र. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. एवढा सिंपल आहे हा मंत्र. तर तुम्हाला हा झोपताना म्हणायचा आहे. महामृत्युंजय मंत्रसुद्धा ओम त्र्यंबकम यजामहे मानसिक तणाव कमी करण्यासाठी असतो. त्यामुळे आपल्याला शांत झोप, गाढ निद्रा लागते, चिंतामुक्ती होते, मनातील भीती दूर होते, अस्वस्थता दूर होते, नकारात्मकता म्हणजे रात्री जे वाईट स्वप्ने पडतात ना ते पडणं बंद होतं आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये अशी तरंगते, वाहते. आपलं जेव्हा सगळं आवरून आपण जेव्हा बेडवरती जातो ना तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हातपाय स्वच्छ धुवायचेत आणि मग अंथरुणावर बसायचं. शांत मनाने 3, 11 किंवा 21 वेळा या मंत्रांचा उच्चार करायचा. आता अगदीच वेळ नसेल, खूप थकलेलं असेल तर कमीत कमी 3 वेळा तरी करा. कारण एकदा म्हणाल्यानंतर आपण एवढं भगवंताशी लगेच नाही कनेक्ट होत. जेव्हा आपण ते म्हणत राहतो ना तेव्हा आपण आपल्या भगवंताशी कनेक्ट होतो. आणि मंत्र म्हणून झाल्यावर हात जोडून देवाचे आभार मानायचे आणि मग झोपायचे. की मनापासून देवाचे आभार माना की बाबा आज तुझ्यामुळे मी आज या म्हणजे बघा ना, जेव्हा आपण बाहेर पडतो ना तर आपल्याला घरी परत येण्याची पण शाश्वती नसते. तेव्हा रोज भगवंताला धन्यवाद, थँक्यू म्हटल्याशिवाय, युनिवर्सला थँक्यू म्हटल्याशिवाय झोपायचं नाही आहे. दोन्ही हात जोडून भगवंताचे मनापासून आभार मानायचेत की हे भगवंत, आजचा दिवस जसा छान गेला तसा मला उद्याचा पण जाऊ दे. जर आज काहीतरी दुःख, कष्ट, अडचणी आल्या असतील तर भगवंताला प्रार्थना करा की हा जो आज माझ्या लाईफमध्ये एवढा जो मध्ये काळ आलेला की थोडासा काळ होता जो दुःखाचा, कष्टाचा, तो मला परत कधी येऊ देऊ नकोस. मी तुझी मनापासून प्रार्थना करते असं म्हणायचं आणि मग आपल्याला झोपी जायचं आहे. मंत्र म्हणत म्हणत जेव्हा तुम्ही झोपणार आहात ना तेव्हा तुम्हाला ती सकारात्मक ऊर्जा तुमच्या बॉडीमध्ये अशी संचारलेली असेल ना, तुम्हाला तो अनुभव येईल. आणि हे 1 दिवस करून सोडायचं नाही आहे, पूर्ण लाईफटाईम करायचं. पण निदान 21 दिवस करून बघा, तुम्हाला ती हॅबिट पडेल. आणि मग हॅबिटमुळे ना लाईफ एकदम चेंज, खूप मोठा टर्निंग पॉईंट घेतो आपला लाईफ. करून बघा आणि जर खरंच वाटलं ना तर मला इथे येऊन कमेंट करा. तुम्हाला हे मी सांगते की समजा आता मी सांगते म्हणून 10 जणांनी हा मंत्र म्हणायला घेतला, पण असं नाही आहे की 10च्या 10 जणांना प्रचिती येईलच. कारण प्रत्येकजण कुठल्या भावनेने म्हणतो, कुठल्या म्हणजे सकारात्मकतेने म्हणतो, मनापासून म्हणतो की फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून म्हणतो, त्याच्यावरती डिपेंड असतं. दुसरी गोष्ट, आपल्या कर्मांशी सुद्धा आपली जी आहे ना सांगड घातलेली, ती कर्मांशी सुद्धा जोडलेली असते. कधी कधी बघा, खूप कष्ट करून, खूप सारे चांगली कामं करून, कुणाचंही वाईट न चिंतता म्हणजे सगळं करून सुद्धा आपल्याला यश येत नाही. पण ते आपली पूर्वजन्माची काहीतरी असतं, पाप असतं किंवा काहीतरी असतं. त्यामुळे थोडा लेट आपल्याला, पण आपण भगवंताची पूजा करणं किंवा सेवा करणं सोडायची नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपली जी कर्म होती ना, म्हणजे खराब कर्म असतील कधीतरी पहिली केलेली किंवा आत्ताच्या पण ह्याच्यामध्ये बघा, कधीतरी नकळत का असेना आपण कोणाला तरी काहीतरी बोलतो किंवा त्याचं असं वाईट कधीतरी नावे वगैरे ठेवतो, असं नकारात्मक वगैरे असं, तर त्या नकळत पण होतं कधी कधी. पण आपण जेव्हा हे मंत्र म्हणून झोपतो ना, त्या सकारात्मकता जेवढी वाढत राहते ना, हळूहळू आपल्या ह्या सगळ्या वाईट सवयी संपून जातात, बंद होऊन जातात आणि आपण आपल्या भगवंताशी फक्त कनेक्टेड राहतो. त्यामुळे थोडा उशिरा का असेना फरक तर पडणारच आहे. तुम्हाला त्याची सकारात्मकता दिसणारच आहे, जाणवणारच आहे. पण थोडा धीर धरा. कोणाकोणाला लवकर त्याची प्रचिती येते, कोणाला खूप लेट येते प्रचिती. त्यामुळे विश्वासाने करायचं. जरी तुम्हाला लगेच नाही ना त्याची प्रचिती आली तरी तुमचं मंत्र म्हणणं, सकारात्मक विचार ठेवणं, कोणाबद्दलही वाईट न बोलणं, हा सोडायचा नाही आपला जो गुणधर्म आहे तो. तरच आपल्याला या चांगल्या गुणांची प्रचिती येते. व्हिडिओ खूप मोठा होतो आहे, परत तुम्हाला बोर होईल स्किप करत करत ऐकायला. ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ऐकणारच नाही आहेत, म्हणून मी आता व्हिडिओ इथेच थांबवते. परत एकदा गुड थॉट्स म्हणजे जे आपल्या लाईफशी रिलेटेड जे चांगले चांगले विचार आहेत ना, त्याचा व्हिडिओ मी घेऊन लवकरच येते. तोपर्यंत अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. स्वस्थ रहा, हेल्दी रहा. थँक्यू सो मच. बाय बाय.